झाले। मात्र आता स्वतः केसरकर यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे। खरातसोबत कोणतेही वैयक्तिक संबंध नव्हेत असं केसरकर म्हणतायत। कॅप्टन खरात यांना अटक झालेली आहे आणि अतिशय घृणास्पद अशा एका आरोपाच्या संदर्भात ही अटक आहे। त्याचा निषेध मी निश्चितपणे करतो, परंतु त्या संदर्भात जी काही चौकशी असेल आणि जी काही शिक्षा व्हायची त्याबद्दल न्यायालय योग्य तो निर्णय घेईल। परंतु त्यांच्या ओळखीच्या लोकांना याच्यामध्ये गुंतवणं, त्यांचे फोटो प्रसिद्ध करणं हे अतिशय चुकीची बाब आहे असं मला स्वतःला वाटतं। ईशानेश्वर मंदिरमुळे माझी आणि कॅप्टन खरात यांची ओळख झालेली आहे। कॅप्टन खरात यांचा ॲस्ट्रॉनॉमीमध्ये चांगला अभ्यास असल्यामुळे माझ्यासारख्या अनेक लोकांची त्यांची ओळख आहे। परंतु यामुळे काही राजकीय जे आरोप केले जातात ते मात्र अत्यंत चुकीचे आहेत। विशेषतः संजय राऊतने म्हटलेलं आहे की ते माझं डिपार्टमेंट चालवतं, ते कसं चालवणार? ते एकदा सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये आलेले नाहीत। भोंदूबाबा अशोक खरातला अटक करण्याच्या 3 दिवस आधी 3 IAS अधिकाऱ्यांची खरातसोबत बैठक झाल्याचं समोर आलंय। शिर्डीमध्ये 3 IAS अधिकारी नराधम खरातला भेटल्याची माहिती आहे। तर शिर्डीतल्या एका नामांकित हॉटेलमध्ये अधिकारी आणि खरातची बैठक झाल्याची सूत्रांची माहिती समोर येते। विनोद नावाच्या व्यक्तीने या अधिकाऱ्यांची बैठक घडवून आणल्याची माहिती मिळाली आहे। त्यामुळे राज्यातले हे 3 अधिकारी नेमके कोण असा सवाल उपस्थित झाला आणि मग त्यांचीही चौकशी आता होणार आहे का याकडेही सगळ्यांचंच लक्ष आहे। दरम्यान खरातसोबत काही IAS IPS अधिकाऱ्यांची नावं त्यांचे संदर्भ समोर येत असतानाच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे यांनी अनेक आरोप केले आहेत। आता जे सांगितलं जातं SIT नेमली तसं नाहीये। अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच ही SIT नेमलेली आहे। याचा अर्थ हे प्रकरण सरकारला अगोदरच माहिती होतं, पण नेहमीप्रमाणे याच्यामध्ये आपले लोक असल्यामुळं, निम्म जवळजवळ मंत्रिमंडळ असल्यामुळं की सरकारला हे प्रकरण बाहेर येऊच द्यायचं नव्हतं। परंतु एका पत्रकारामुळं आणि एका पीडित महिला भगिनीमुळं ते प्रकरण पुढे आलं, म्हणून किमान आता ह्या प्रकरणामध्ये बद्दल चर्चा तरी होते। न पेक्षा सरकारनं हे प्रकरण पूर्णपणे मला वाटतं दाबून टाकलं असतं। महाराष्ट्रात कधी असं संस्कृती नव्हती ह्या सगळ्या बोंधूबाबांची। त्यांचे बोंधू भक्त आणि बोंधूबाबा हे दोघंही यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। मला वाटतं ह्यांची ज्यांच्याबरोबर फोटोज आहेत किंवा नावं आत्ता गेल्या काही महिन्यांमध्ये आलेली आहेत त्या सगळ्यांनी राजीनामे देणे गरजेचं आहे। मला वाटतं 9 की 10 मंत्री या मंत्रिमंडळातले त्यांचा राजीनामा फडणवीस साहेबांनी घेणं हे अपेक्षित आहे। अंधश्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या खरातने अंधभक्तीचा गैरफायदा घेत कोट्यवधींची माया जमवल्याचं समोर आलंय। खरातने बक्षीसपत्र करत सर्वसामान्य